हॅलो स्टुडंट, आपला चॅप्टर चालू आहे अल्कोहोल, फिनॉल्स अँड इथर. मागच्या लेक्चरला आपण बघितलं केमिकल प्रॉपर्टी बघत होतो. त्यातला ए सेक्शन बघितला आपण लॅबोरेटरी टेस्ट, बी सेक्शन बघितला ब्रेकिंग ऑफ ब्रेकिंग ऑफ OH बॉन्ड अँड सी सेक्शन बघितला ब्रेकिंग ऑफ CO बॉन्ड. त्यातच आपण पॉईंट बघतोय. मागच्या लेक्चरला आपण बघितलं देन डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल टू फॉर्म अल्किन अँड सेकंड पॉईंट होता सेडजेक्स रूल. आता ह्या लेक्चरला आपल्याला स्टडी करायचं आहे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. फर्स्टली ऑक्सिडेशन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ऑक्सिडेशनची डेफिनेशन काय आहे? का ज्या कंपाऊंडमध्ये आपण ऑक्सिजन ॲड करतो त्याला ऑक्सिडेशन म्हणता आणि रिमूव्हल ऑफ H2 or removal of hydrogen is also known as oxidation. Then first there are two, त्याला दोन डेफिनेशन आहे. फर्स्ट ॲडिशन ऑफ ऑक्सिजन अँड रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. देन अल्कोहोल वी नो दॅट OH ग्रुप. आता आपल्याला अल्कोहोल ऑक्सिडेशन बघायचं आहे अल्कोहोलचं. त्यात अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करताना आपल्याला पहिल्यांदा ऑक्सिडायझिंग एजंट माहीत पाहिजे. ऑक्सिडायझिंग एजंट कोणते? PCC, पिरिडियम क्लोरोक्रोमेट. देन potassium permanganate, then potassium dichromate, then KrO3 is chromium anhydride. There are number of oxidizing agent. In case of oxidation of alcohol मध्ये स्टडी करताना आपल्याला तीन अल्कोहोल कन्सिडर करायचे. फर्स्ट प्रायमरी, देन सेकंडरी, देन टर्शरी. तर प्रायमरी अँड सेकंडरी अल्कोहोलमध्ये जर आपण ऑक्सिडायझिंग एजंट यूज करून त्याचं ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड भेटतात. आणि ते कार्बोनिल कंपाऊंड भेटतात आणि तेच कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे एक अल्डिहाइड्स अँड कीटोन. जर प्रायमरी अल्कोहोलचं आपण ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला अल्डिहाइड भेटतो आणि सेकंडरी अल्कोहोलचं आपण जर ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला कीटोन भेटतो. मग ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलमध्ये लिहिताना आपल्याला फर्स्ट माहीत पाहिजे ऑक्सिडेशन म्हणजे काय, कोणकोणते ऑक्सिडायझिंग रिएजंट आहे ते माहीत पाहिजे. देन फर्स्ट सिम्पल स्टेटमेंट लिहायचं ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलमध्ये लिहिताना. Then primary and secondary alcohol are oxidation with oxidizing agent to gives carbonyl compound is the aldehydes or ketone. तर आपण बघू प्रायमरी अल्कोहोलमध्ये आपल्याला ऑक्सिडायझिंग एजंट ॲड करायचे. फर्स्ट प्रायमरी अल्कोहोल RCH2OH इज इट प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल त्याचं आपल्याला ऑक्सिडेशन करायचं आहे. आपण त्यात PCC ॲड करू. देन हिअर क्रोमिक अनहायड्राइड CrO3 क्रोमिक अनहायड्राइड. PCC इज द पिरिडिन क्लोरोक्रोमेट. आपण डायरेक्ट यात PCC यूज केला, क्रोमियम अनहायड्राइड यूज नाही केला बिकॉज हा PCC इज द बेटर ऑक्सिडायझिंग एजंट ॲज कम्पेअर टू क्रोमियम अनहायड्राइड. मग म्हणून आपण काय केलं, PCC यूज केला. सिम्पल आपल्याला प्रायमरी अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला काय भेटतं, अल्डिहाइड. इज इट अल्डिहाइड. कोणतं कंपाऊंड भेटलं, अल्डिहाइड. मग पहिलं जर सेंटेन्स लिहिताना प्रायमरी अल्कोहोल ऑन ऑक्सिडेशन विथ PCC पिरिडियम क्लोरोक्रोमेट वी गेट अल्डिहाइड. PCC आपण का यूज केला, कारण क्रोमिक अनहायड्राइडपेक्षा PCC इज द बेटर और गुड ऑक्सिडायझिंग एजंट, हेन्स वी कॅन यूज द PCC. इन केस ऑफ सेकंडरी अल्कोहोल RCHOH is it secondary alcohol, they are oxidized with chromic anhydride, we get कीटोन. ठीक आहे. फक्त सिम्पल काय केलं, प्रायमरी अल्कोहोलमध्ये क्रोमिक अनहायड्राइड यूज करण्याऐवजी आपण PCC यूज केला. PCC मीन्स पिरिडियम क्लोरोक्रोमेट. वी गेट अल्डिहाइड. लक्षातच ठेवायचं प्रायमरी अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला अल्डिहाइड भेटतो आणि सेकंडरी अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला काय भेटतो, कीटोन भेटतो. मग प्रायमरीमध्ये आपण PCC यूज करतो, क्रोमिक अनहायड्राइड यूज करत नाही कारण PCC हा गुड ऑक्सिडायझिंग एजंट आहे और बेटर ऑक्सिडायझिंग एजंट आहे. देन सेकंडरीचं जर ऑक्सिडेशन करायचं असेल तर KrO3 क्रोमिक अनहायड्राइड वी गेट द कीटोन. नेक्स्ट बघणार आहे आपण मी स्टार्टिंगला सांगितलं वेगवेगळे ऑक्सिडायझिंग एजंट यूज करून
आपण ऑक्सिडेशन करू शकतो. मग सिंपल कोणकोणते सांगितले होते? पोटॅशियम परमॅग्नेट, पोटॅशियम डायक्रोमेट, देन सेकंड नायट्रिक ॲसिड. देन आपण त्यात ॲड करून बघू. इन केस ऑफ प्रायमरी अल्कोहोल KMnO4, K2Cr2O7 and HNO3. आता आपण कोणते यूज केले? PCC and CrO3 यूज केले. आता आपण कोणते यूज करतो? KMnO4, K2Cr2O7 and HNO3. आपल्याला काय भेटल? प्रायमरी अल्कोहोल आहे, ऑब्वियसली आपल्याला काय भेटल? अल्डिहाइड. ओके, आता अल्डिहाइड. आता जर आपण सिंपल काय झालं? ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनची काय झाली? ॲडिशन झाली. अगेन अल्डिहाइड, जर अल्डिहाइडचं आपण अगेन ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला काय भेटणार आहे? कार्बोक्सिलिक ॲसिड. काय भेटणार आहे? कार्बोक्सिलिक ॲसिड. सिंपल प्रायमरी अल्कोहोल केला, त्यात आपण KMnO4, K2Cr2O7 and HNO3 इज नायट्रिक ॲसिड. आपण हे तिन्ही रिएजंट यूज केले. कोणते? इज द ऑक्सिडायझिंग एजंट. त्यातून आपल्याला काय भेटलं? अल्डिहाइड. अल्डिहाइड अगेन ऑक्सिडेशन, अल्डिहाइडचं अगेन ऑक्सिडेशन. आता बघा, ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन. इथं पण काय केलं? सिंपल ऑक्सिजन ॲड केला, मग आपल्याला काय भेटलं? कार्बोक्सिलिक ॲसिड. देन ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल लिहिताना प्रायमरी सेकंडरी कन्सिडर करायचा. फर्स्ट प्रायमरीमध्ये आपण काय केलं होतं? PCC यूज केला, पिरिडियम क्लोरोक्रोमेट, कारण तो अक्रोमिक अनहायड्रेटपेक्षा बेटर ऑक्सिडेशन देतो म्हणून तो यूज केला. आपल्याला काय भेटतं? प्रायमरी अल्कोहोलचं जर आपण ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला अल्डिहाइड भेटलं. अँड इन केस ऑफ सेकंडरी अल्कोहोल आपण काय केलं? क्रोमिक अनहायड्राइड यूज केलं. क्रोमिक अनहायड्राइड यूज केल्यानंतर आपल्याला काय भेटलं? कीटोन भेटलं. देन आपण वेगवेगळे ऑक्सिडायझिंग एजंट सांगितले होते, लाईक KMnO4, K2Cr2O7 and HNO3. सेम त्याच्यात पण एकदा रिॲक्शन करून दाखवली, आपल्याला काय भेटलं? अल्डिहाइड भेटलं. बिकॉज आपण इथं कोणता कन्सिडर केला आहे? प्रायमरी. इन त्याचं अगेन अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केल्यावर आपल्याला काय भेटलं? कार्बोक्सिलिक ॲसिड. देन नेक्स्ट आपण बघितलं आहे प्रायमरी, सेकंडरी आणि आता टर्शरीमध्ये. आता टर्शरी अल्कोहोल जर आपण कन्सिडर केला तर टर्शरी अल्कोहोलमध्ये जे ऑक्सिडेशन करणं डिफिकल्ट आहे, कारण त्याला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लागतात. ते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट लागतं म्हणून टर्शरी अल्कोहोलमध्ये जर आपण ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला अल्किल भेटतो. देन आपल्याला अल्डिहाइड और कीटोन भेटतो. पण फर्स्ट टर्शरी अल्कोहोलचं जर लिहिताना तर टर्शरी अल्कोहोल इज डिफिकल्ट टू ऑक्सिडेशन, कारण त्याला ऑक्सिडेशन करणं डिफिकल्ट आहे. त्यासाठी हायर ऑक्सिडायझिंग एजंट लागतात आणि जेव्हा प्रोडक्ट भेटतो त्यात लेस अल्किल ग्रुप लागतात. ओके, नेक्स्ट बघायचं आपल्याला ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल, त्यातलाच हिटिंग विथ कॉपर. CU मीन्स व्हॉट? कॉपर. हिटिंग विथ कॉपर. जर आपण अल्कोहोल घेतला आणि अल्कोहोलमध्ये व्हेपर्स ऑफ म्हणजे अल्कोहोल घेतला आणि त्यातून हॉट व्हेपर्स ऑफ कॉपरचे जर पास केले तर आपल्याला प्रायमरी अल्कोहोल काय भेटतो? काय प्रोडक्ट देतो? सेकंडरी अल्कोहोल काय प्रोडक्ट देतो? आणि टर्शरी अल्कोहोल काय प्रोडक्ट देतो ते बघायचे. सिंपल हिटिंग विथ कॉपर वेपर. सिंपली प्रायमरी अल्कोहोल माहिती CH2OH. We add Cu means what? Copper at temperature 573 Kelvin. We get aldehyde. सेम बघणार आहे आपण सेकंडरी अल्कोहोल. Add Cu at 573 Kelvin. We get ketone. In case of tertiary alcohol, we add the copper at 573 Kelvin. We get dehydration. Dehydration म्हणजे काय? एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला. सिंपल इथला OH आणि इथला हायड्रोजन वॉटर मॉलिक्यूल काय झाला? रिमूव्ह झाला आणि डबल बॉन्डेड म्हणजे अल्किनचा प्रोडक्ट भेटला आपल्याला. मग डिहायड्रेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलमधला सेकंड पॉईंट एक्सप्लेन करताना हिटिंग विथ कॉपर. सिम्पली त्यात स्टेटमेंट लिहिताना अल्कोहोलमध्ये हॉट वेपर्स जे कॉपरचे पास करायचे. देन तिन्हींमध्ये रिॲक्शन दाखवायचे, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी.
primary alcohol reaction with copper at 573 Kelvin, we get the aldehyde. Then secondary alcohol react with copper at 573 Kelvin, we get the ketone. In tertiary alcohol react with copper at 573 Kelvin, but in case of take the dehydration means what? Removal of water molecule. इथला here OH आणि इथला हायड्रोजन. सिम्पली आपल्याला काय भेटला? डबल बॉन्डेड मीन्स अल्किल कंपाऊंड भेटला, बट कसा? डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. सिम्पली ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोलमध्ये स्टडी करताना त्यात आपल्याला ऑक्सिडेशन म्हणजे काय, कोणकोणते ऑक्सिडायझिंग एजंट येते, देन प्रायमरी सेकंडरी दोन्ही रिॲक्ट होतात. प्रायमरी जेव्हा रिॲक्ट होतो किंवा प्रायमरीचं जेव्हा ऑक्सिडेशन करतो तेव्हा अल्डिहाइड भेटतं, सेकंडरीचं ऑक्सिडेशन करतो तेव्हा कीटोन भेटतो. बट इन केस ऑफ टर्शरी ऑक्सिडेशन इज नॉट पॉसिबल बिकॉज देर आर यूज इन व्हेरी हाय ऑक्सिडायझिंग एजंट आणि त्यात सी कार्बन बॉन्ड ब्रेक करणं थोडंसं अवघड होतं, म्हणून टर्शरीमध्ये आपण रिॲक्शन दाखवली नाही. इन केस ऑफ CU कॉपर अजून एक वेगवेगळ्या प्रकारे आपण अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करू शकतो. त्यातला एक कॉपर घेऊन पण आपण कंपाऊंडचं ऑक्सिडेशन करू शकतो ॲट द हाय टेम्परेचर 573 केल्विन. कॉपरमध्ये पण अगेन प्रायमरी सेकंडरी अँड टर्शरीमध्ये फक्त डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल, वी गेट द अल्किन. थँक्यू.